पुढच्या बातमीकडे जातोय। पुण्यानंतर आता नाशिकमध्ये सुद्धा शाळांच्या वेळेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। मतदार याद्यांचं काम हे शिक्षकांना दिल्यामुळे वर्गात शिक्षकांची कमतरता निर्माण झाली। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बीइंग अ टीचर माझा पहिला रोल इथे आहे, असा आहे की मी शाळेत असणं अपेक्षित आहे आणि मला माझं ते नैतिक जबाबदारी आहे। SIR आता जुलै ह्या महिन्यात केला गेलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी अतोनात त्यांना त्रास होतोय, शिक्षण होत नाहीये। शिक्षकांचा मेन उद्देश शिकवणं आहे, ना की SIR करणं। शिक्षक शाळेत नाहीये। आता आम्ही रचना माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहे। आमची जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त स्ट्रेंथ BLO म्हणून आहे। जवळजवळ 1400 मुलं शिकतात। ते मुलं सांभाळेल कोण, त्यांना शिकवेल कोण, हा मोठा मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे। म्हणजे शिक्षकांनी शिकवणं सोडून इतर सर्व कामं करणे सरकारला अपेक्षित आहे। आता ते कसं करावं ते तुमच्यावर सोडतो। आमच्याकडे 33 शिक्षक आहेत आणि त्यापैकी 28 शिक्षकांना या ठिकाणी SIRचे कामं आलेले आहेत। काही BLO आहेत, काही BLO असिस्टंट आहेत। या सगळ्या 28 शिक्षकांना जर मी या कामासाठी जर पाठवलं तर माझ्याकडे 5 शिक्षक उरतात आणि 5 शिक्षक आणि 1400 विद्यार्थी यांना कसं सांभाळावं हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर